श्री स्वामी समर्थ सर्वांना. चक्रव्यूह रचणारे सर्व आपलेच असतात. कालही हे सत्य होतं आणि आजही हे सत्य आहे. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सकाळी सकाळी अशी तुळशीची पूजा केली की अंगणाला अशी वेगळीच शोभा येते. दिवा बत्ती लावलेला आहे, अगरबत्ती लावलेला आहे आणि किती छान दिसतं बघा. तुळशी वृंदावन ज्याच्या अंगणात आहे त्याच्या अंगणाला शोभा येते. मग ते घर कसं का असेना, साधं झोपडी का असेना, पण त्या घरामध्ये तुळशी वृंदावन जर असेल तर घर खूप छान दिसतं आणि घराला पण शोभा पण येते छान. बरोबर का नाही? चला तर मग तुळशीची पूजा झालेली आहे, दिवाबत्ती झालेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे. त्यानंतर घरातली पूजा केली. घरात आता एक तुपाचा दिवा लावला, एक तेलाचा दिवा लावला. नंतर ते देवासमोर छान अशी सुंदर सुबक नाजूक रांगोळी काढून घेतली. आणि ह्या रांगोळीचा व्हिडिओ जे आहे ना तुम्हाला नंतर येणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये टाकायला व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी थोडीशीच तुमच्यासोबत रांगोळी शेअर केलेली आहे. आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरंच रांगोळी आवडतात का? अशा काढायची इच्छा आहे का? म्हणजे काढायची तुम्हाला मनातून जर आपल्याला जर इच्छा असेल आणि आवड असेल तर काहीही करू शकतं माणूस. बरोबर का नाही? अशक्यही शक्य करतील स्वामी. चला तर मग आता पूजा झाली, रांगोळी झाली, दिवा अगरबत्ती झाली आणि स्वामी महाराजांना पण अगरबत्ती लावली. थोडंसं नामस्मरण पण केलं, मुजरा घातला. त्यानंतर लागले स्वयंपाकाला. इकडं वरण शिजून घेतलेलं आहे. आज मी वरण बनवणार आहे मसुराच्या डाळीचं. लाल मसूरची डाळ असते ना त्याचं. खरंच सांगते, घरात कोणाला सुद्धा कळालेलं नाही मी लाल मसुराची डाळ केलेली आहे म्हणून. आणि ज्यांच्या घरी खात नाहीत ना त्यांनी अशा पद्धतीने एकदा वरण करून खाऊ घाला. बोटं चाटून खातील, सगळं वरण फिनिश होऊन जाईल. तर वरण शिजताना त्यामध्ये मी एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे, एक टोमॅटो टाकलेला आहे, हिंग आणि हळद टाकून शिजून घेतलेली आहे. आता फोडणीला घालायचं आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे, एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे, जिरे मोहरी घातल्याच्या नंतर एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 2 ते 3 लसण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता थोडीशी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेले आहे. हळद किंचित घातलेली आहे कारण अगोदर वरणात घातलेली होती. फोडणी छान शिजल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शिजलेलं वरण. आता आपल्याला जितकं घट्ट पाहिजे तितकं करून घ्यायचं आहे. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे मस्त हिरवीगार. पाहू शकता इतकं कढई भरून वरण केलेलं आहे आणि दुपारपर्यंत सगळं वरण फिनिश झालेलं होतं. घरातल्या कोणालाच कळालं नाही की हे लाल मसूरच्या डाळीचं वरण केलेलं आहे. आणि खरंच सांगते, ही लाल मसूरची डाळ जी असते ना, प्रत्येक डाळी आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. आठवड्यातून 2 वेळेस तरी ह्या डाळीचं वरण किंवा डाळ करून दिली पाहिजे. मुलांना खाऊ घातली पाहिजे, घरातल्या सगळ्यांनी खाली पाहिजे. शरीरासाठी खूप चांगली असते. चला, वरण तयार झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये करायची आहे मला शिमला मिरची. तर वरण काढून घेतलं आणि तीच कढई ठेवलेली आहे. अशानं काय होतं, भांडे पण जास्त पडत नाहीत बघा. लगेची लगे आपण फोडण्या केल्यानं एकाच कढईमध्ये करतो, मग भांडे पण जास्त पडत नाहीत. तर तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, एक कांदा घातलेला आहे बारीक चिरून, थोडासा लसण ठेसून घातलेला आहे. आता लसण कांदा घातला की लगेचच घालून घ्यायचं आहे कारण लसणाला खूप उग्र वास असतो आणि ते जर थोडासा जरी कच्चा राहिला तर भाजीमध्ये तो वास दरवळतो आणि भाजी खावीशी वाटत नाही. त्यामुळं लसण आपल्याला सोबतच घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्यासोबत लसण पण छान फ्राय होतो. तर आता लसण कांदा छान फ्राय होईपर्यंत इकडं एक टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला सोबतच घालायचं आहे. आणि आमच्या जिम्मी महाराणी किचनमध्ये येऊन बसलेले आहेत. सकाळपासून खरं सांगते 3 चक्रा घातल्या तिनं किचनमध्ये. का तर ते वरण शिजायला घातलं होतं तर तिला वाटलं बटाटेच टाकलेत. मला बटाटे खायला देऊन 3 वेळेस किचनमध्ये येऊन गेली, तू काय केलंस किचनमध्ये म्हणून. आणि तिला भूक पण लागलेली होती कारण तिची पेडिग्री संपलेली आहे. त्यामुळं तिला सकाळी सकाळी जेवायला लागतं, नाश्ता तरी थोडासा लागतो, तर आम्ही पेडिग्री देत असतो सकाळच्या टाईमला. पण आज तिची पेडिग्री नव्हती. मग तिला मी म्हणलं थांब आता 2 पोळ्या टाकून देते गरम गरम, मग जेवण देते. तर ती बसलेली होती, तिला वाटत होतं मी बटाटाच टाकलाय काय की शिजायला, म्हणून तिची चालली होती तळमळ. तर बघा, कांदा छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची घातलेली आहे. अगदी 5 मिनटं शिजून घेतलेली आहे. 50% शिमला मिरची शिजली की त्यामध्ये टाकलेली आहे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट.
आणि इकडं कणिक पण मळून ठेवलेली आहे, वरण तयार झालेलं आहे, वरण बाजूला ठेवलं आणि जिम्मीची गडबड होती, खायला दे लवकर दे लवकर दे अशीच भुकती बघा ती. खायला दिलं नाही तिची प्लेट इथं आणून ठेवली की भुकती, आपल्याला आवाज देते द्या लवकर म्हणून. आणि तुम्हाला वाटत असं मी स्वयंपाक करत करत तिला हात वगैरे लावते, पण हात स्वच्छ धुत असते आणि ती एकदम स्वच्छ असते. जिम्मी आमची बाहेर जात नाही, घरातच बसलेली असते, ती एकदम स्वच्छ असते. तिची आम्ही खूप काळजी घेतो, स्वच्छ पण ठेवतो. चला तर भाजी शिजून झालेली आहे. सकाळी सकाळी जर घाई गडबडीमध्ये अशा छोट्या छोट्या रेसिपी आपण केल्या, म्हणजे सिंपल अशा रेसिपी केल्या, तर आपलं काम पण लवकर उरकतं आणि काही गोष्टी आपल्याला अगोदर पूर्वतयारी पण करून ठेवावी लागते. भाज्या चिरणं, लसूण निसून ठेवणं, कांदा चिरून ठेवणं, कोथिंबीर नेसून ठेवणं, धुवून ठेवणं, ह्या पूर्वतयारी कराव्या लागतात. मी काही पूर्वतयारी पण करीत असते, म्हणजे झटपट 1 घंट्यामध्ये स्वयंपाक होतो इतका सारा. तर पूजा करून झाल्याच्या नंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाक झाला, 2 फोडण्या झाल्या, थोडं इकडं भात पण शिजायला टाकणार आहे. सॉरी टाकलेला आहे, भात पण शिजलेला आहे, वरण झालं, भाजी झालं, भात झाला आणि पोळ्या पण टाकून घेत आहे. कणिक मळून ठेवली ना बघा, खूप सोपं जातं. आता मी जितक्या लागन तेवढ्या पोळ्या करून घेतलेल्या आहे. उरलेली कणिक होती आणि सुक्की लावायला घेतलेली होती कणिक, तर मी म्हणलं तीच आता कुठं डब्यामध्ये काढून ठेवू म्हणून त्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला पण मळून उंड्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता हे उंड्याच्या पोळ्या रात्री गरम गरम टाकून देणार आहे ज्यांना खायच्या त्यांना, कारण सकाळच्या आता हिवाळा सुरू झालेला आहे, थंडगार होतात. आता स्वच्छ हात वगैरे धुवून घेते, किचन वटा आवरून घेते आणि आज मी तुमच्यासोबत दिवसभराचं थोडं थोडं शेअर करणार आहे. आता हे बघा आमचं साधं सिंपल किचन आहे, तर अशा पद्धतीनं मी स्वयंपाक करते आणि आवरावर पण करीत असते. तुम्हाला माझे हे रुटीन कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल आपल्या फेसबुक पेजवरती, चॅनलवरती, तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता हळूहळू माझं वजन पण थोडं थोडं कमी होत आहे आणि मी काय करीत आहे वजन कमी करण्यासाठी ते तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ येणार आहे, शेअर करणार आहे. तर बघा स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि पूजा करून 1 तासामध्ये आपल्या दिव्यामध्ये किती छान सुंदर असं आकार तयार झालेला आहे. तुम्हीच सांगा हे आकार कशाचा आहे. तर असे रोजच्या दिव्यामध्ये आपल्या प्रचिती येते. स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांना पाणी ठेवलं, नैवेद्य ठेवलेलं आहे आणि सगळेजण जेवण करून झालेले आहेत. माझ्या जेवणाच्या टाईमपर्यंत वरण सगळं फिनिश झालेलं होतं, माझ्यासाठी होतं बरं का. आता हे दीपवाळीचे दिवे आहेत, तर दीपवाळीचे दिवे मला स्वच्छ करून ठेवून द्यायचे आहेत, कारण तुळशीच्या लग्नासाठी ठेवलेले होते. मी सगळे दिवे जमा करून आणले. एकदम कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे, त्यात निरमा घातलेला आहे आणि त्यामध्ये दिवे टाकणार आहे. आता संध्याकाळपर्यंत त्याला भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर धुवून स्वच्छ करून ठेवणार आहे. ते पण तुम्हाला शेअर करणार आहे मी दिवे कसे स्वच्छ धुवून ठेवीत असते. चला दिवे आता पाण्यात भिजून ठेवलेले आहेत. आता मला लगेच कपडे धुवायला घ्यायचे आहेत. कपडे पण भिजवलेले आहेत. आज टॉवेली वगैरे धुतलेले आहेत, कारण पावसामुळं काहीच धुणं होत नव्हतं. आता मस्त गरम पाण्यात कपडे भिजून धुतलेले आहेत टॉवेली ते. चला तर मग आता मी डायरेक्ट तुम्हाला रात्रीच्या वेळेस भेटत आहे. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आपल्या दुसऱ्या फेसबुक पेजवरती जी रेसिपी टाकायची होती ती रेसिपी तयार केलेली आहे आणि सगळा किचन वाटा आवरून घेत आहे. किचन वाटा आवरलेला आहे, तर रेसिपी काय टाकलेली आहे, मेथीच्या भाजीत घालून केलेला ठेसा दुसऱ्या पेजवरती टाकलेला आहे. ज्यांना कोणाला पाहायचं आहे त्यांनी त्या पेजला फॉलो करा आणि रेसिपी पहा. हे ठेसा 8 दिवसही खराब होत नाही, एकदम छान जशाच तसा राहतो, खायला अप्रतिम लागतो. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. आपल्या या पेजवरती सुद्धा टाकलेला आहे. चला तर मी जेवायला घेतलेला आहे. भात, 1 पोळी घेतलेली आहे आणि ठेसा घेतलेला आहे. तर दिवसातून 3 वेळेस दिव्याचा आकार बदलतो. दिव्यामध्ये जे काय दिसतं ना 3 वेळेस वेगवेगळा, सकाळी पूजा केल्याच्या नंतर वेगळा आकार येतो, दुपारी वेगळा येतो आणि संध्याकाळी वेगळा येतो. पाहू शकता तुम्ही. तर एकाच दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला म्हणलेलं आहे की दही मी कसं करते, चक्का दही एकदम घट्ट, ते दाखवत आहे. तर अर्धा लिटरच्या वरती दूध घेतलेलं आहे. तर थोडंसं बोट जाईन इतकं थंड करून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्यामध्ये दही टाकलेलं आहे. आज मी दही थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण मला थोडं आंबट दही करायचं होतं. आणि रई असते ना, रईच्या मदतीनं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून विरजण घातलेलं छानपैकी मिक्स झालं पाहिजे. तर आता हे मिक्स करून तसं झाकून ठेवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, इतकं मस्त घट्ट असं दही होतं, जसं काय चक्का दही आहे. तर आता किचन वाटा पुसून घेतला, सगळं आवरून घेतला. आता हे दही ठेवणार आहे बाजूला. आता सकाळी पाहू शकता, आता झोपताना दिव्याचा वेगळाच आकार झालेला आहे. मी म्हणते ना तुम्हाला, 3दा वेगवेगळ्या दिव्याचा आकार बदलतो. चला तर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी आहे आणि सकाळी अशा पद्धतीनं दही विरजण झालेलं आहे. आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं, एकदम चक्क विकतसारखं चक्का दही होतं. नक्की अशा पद्धतीने विरजण घालून बघा, तुमचं पण दही चक्का होतं. चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला